दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर नवरात्र विशेष भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वेगवेगळे मैत्रीचे किस्से आत्तापर्यंत आपण ऐकले. आज सुद्धा अशाच एका मैत्रिणींच्या ग्रुपला आपण भेटणार आहोत. कशी झाली मैत्री आणि त्याच्या पलीकडे जाऊन ती मैत्री त्या सगळ्यांनी कशी जपलेली आहे ते जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आजचा रंग आहे पांढरा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव कामिनी चिपळूणकर. कुठे असता तुम्ही? मी विक्रोळीला. विक्रोळीला कुठे? कंदमार नगर. बरं. तुम्ही? मी विशाखा घाटकर, कन्नवर नगर 2, विक्रोळी. विक्रोळी. मी मंदा कोंडविलकर, मी ऐरोलीला राहते. ऐरोली. हो. नमस्कार, माझं नाव दीप्ती, मी पण विक्रोळीला राहते, टागोर नगर. टागोर नगर. नमस्कार. माझं नाव तन्वी घाटकर, मी पण विक्रोळी, कन्नवर नगर. कन्नवार नगर. वा. नमस्कार, मी यशोधरा राजकुवर, विक्रोळी, कन्नवर नगर. अरे वा. नमस्कार. नमस्कार, माझं नाव लीना, मी सुद्धा विक्रोळीला राहते, कामिनीच्या न्याय. मग तुमची ओळख कधीची? आमचा एक बिझनेस ग्रुप आहे. बिझनेसला मध्ये हळूहळू आम्ही एक एक जणी जॉईन झालो आणि मग आमची मैत्री झाली. नाही, पण आधी पहिली ओळख कशी झाली? पहिली आम्ही सगळ्या एका एरियामध्येच राहतो. मग आम्ही असं एकमेकींना येता जाता बघायचो. मग बिझनेस मी जॉईन केला. मला असं वाटलं चांगली अपॉर्च्युनिटी मी माझ्या मैत्रिणींना पण द्यावी. आणि मग असं म्हणता म्हणता हळूहळू एक 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 करता सगळ्या जणी त्या ग्रुपमध्ये आल्या. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझा मुलगा आणि मुलगी आहे. तुमच्या घरी? मिस्टर, 2 मुलं आणि मी, चौघं. मुलगा, मुलगी आणि मिस्टर. हजबंड आणि 2 पिल्लं. माझी मम्मी, पप्पा, मी आणि दादा. अरे वा. म्हणजे आई आणि मुलगी पण आहे या ग्रुपमध्ये. नमस्कार. नमस्कार, मिस्टर आणि मुलगी. मिस्टर आणि एक मुलगा आहे. बरं. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही कधी सकाळी लवकर उठता का सगळेजण? हो, रोजच. लवकर. किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता. आणि मग 5 नंतर कसा असतो दिनक्रम? 5 नंतर आमचे मिस्टरांचे टिफिन करून मग 7 वाजता बाहेर मॉर्निंग वॉक. आमचा एक फिटनेस ग्रुप आहे. बरं. हा, फिटनेस ग्रुप आहे आमचा. मॉर्निंग वॉकला जाता? मॉर्निंग वॉकला कोण कोण जातं? आम्ही सगळ्या जणी 1 जातो. 2 3 सगळ्या जणी 4 जातो. 5. तुम्ही सगळ्या जणी जाता? आमचा फिटनेस टुगेदरचाच ग्रुप आहे. फिटनेस टुगेदर. आमच्या ग्रुपचं नाव आहे फिटनेस टुगेदर. किती वर्ष झाली या ग्रुपला? ह्या ग्रुपला 2 वर्ष झाली. नवीन आहे म्हणजे अगदीच नवीनच आहे. अगदीच. तर मी तर 4-5 वर्षापासून मॉर्निंग वॉक घेते. पण आम्ही असं मॉर्निंग वॉक घेता घेता आमचे सर आम्हाला भेटले. म्हणजे ते क्रिकेट कोच म्हणजे क्रिकेटचे आहेत सर. ते मुलांना क्रिकेट शिकवतात. तर ते सर्कलमध्ये असंच मुलांना क्रिकेट शिकवता शिकवता आमची त्यांच्याशी आम्हाला असं वाटलं रे आपण पण बघूया काय चालतं. मग असं बघता बघता आम्ही त्यांच्या ग्रुपला जॉईन झालो. मग आमचाच एक वेगळा ग्रुप तयार झाला. मग आमच्या ग्रुपमध्ये लहान मुलं पण आहेत, आमच्या मुली पण आहेत, आमच्या एजपेक्षा म्हणजे जसं ह्या आहेत त्या एजच्या पण आहेत. म्हणजे वेगवेगळ्या एजचे सगळेजण त्या ग्रुपमध्ये आहेत. आम्ही पूर्ण त्यांचं फिटनेस करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यांचं. आणि मी तर ऐकूनच होती की ह्या आमच्या बिझनेससाठी आम्ही एकत्र असतो. पण या प्रत्येकजण एवढ्या स्ट्रॉंग असायच्या, नक्की काय करू. मग मी ऐरोलीवरून डेली विक्रोळी सर्कलच्या इथे त्यांचं चालायचं फिटनेसचं. तिथे मी डेली सकाळी मी 6:15 जायची. ऐरोलीवर? हो, ऐरोलीवर बाईकनी जायची मुलगा आणि मी. फक्त फिरण्यासाठी? हो हो, फिरण्यासाठी नाही, एक्सरसाइज करून घ्यायची. म्हणजे किती प्रकारची एक्सरसाइज असतात? वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज. आम्ही दिदींना सकाळी 7:45 ते 7:15 ह्याच्यामध्ये आम्ही ग्राउंडवर असतो. मग ज्याला जसा वेळ जमतो तो 45 मिनिट्स तिथे त्याच्या परीने जे एक्सरसाइज करायचं ते. आणि ओपन ग्राउंड, ते ओपन ग्राउंड आहे. आणि आम्हाला बघून बरेच जण तिकडे जॉईन होतात की काय ऍक्च्युली कसला ग्रुप आहे तुमचा. म्हणजे आम्ही मोकळ्या मैदानात जे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करतो ते बघून लोकांना पण क्युरिओसिटी, अरे इथे काय चालतं, मग लोक बघायला येतात. नाही, मग 7 जणी
पुरताच हा नाही आणखीन आहेत पण आज वर्किंग डे असल्यामुळे येऊ शकले नाहीये. किती जणी झाल्या ज्या बघत असतात त्या? आमच्याकडे 20-25 जणींचा मोठा ग्रुप आहे. त्यामध्ये सगळे सगळेच एकाच आहेत. दिवशी अवेलेबल असू असं नाही. आम्हाला वीकमधून ॲटलिस्ट 3 दिवस तर आम्ही करतोच. मग सगळ्या जणी मिळून कुठे विक्रोळीच्या बाहेर फिरायला वगैरे गेलात हो, की नाही? आम्ही महिन्यातून 2 वेळा असं काही प्लॅन करतो की आम्ही ट्रॅकिंग किंवा बीचवर जायचं. मग आम्ही शिवाजी पार्कचा जो बीच आहे तिथे आम्ही बऱ्याचदा करतो. आमचे जे फिटनेस ट्रेनर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक दिवस जर असं बाहेर एक्सरसाइज करतो बीचवर किंवा ट्रॅकिंग तर आम्ही 3 दिवसाची एक्सरसाइज एकाच दिवशी करतो. म्हणून आम्ही बऱ्याचदा महिन्यातून 2दा असं काही प्लॅन करतो की बीच किंवा ट्रॅकिंग काही पण जसं ज्याला जमतं तसं. आणि संडेला ट्रेकिंगसाठी कुठे कुठे जातात? आम्ही मुलुंडला गेलेलो. आणि मुलुंडला कुठे? मुलुंडला एक डोंगर आहे, जॉन्सनचा डोंगर म्हणतात त्याला. बरं. तिथे ट्रेकिंगला नेलं होतं सरांनी. आणि स्पेशल म्हणजे हे सर आहेत ते आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ट्रेन करतात. काय नाव त्यांचं? कमलाकर सोनावले. बरं. ते असं ट्रेनिंग देतात. सर्व्हिस रोडला आपला जो स्कायवॉक असतो तिथून पण ते आम्हाला अक्षरशः म्हणजे बसून वरून चढाय लगडी घालून धावायचं. आमचं मेन चढताना आहे की फ्री हँड एक्सरसाइज. म्हणजे जरी तुम्ही ते नाही कंटिन्यू केलं तरी तुम्हाला म्हणजे बॉडीवरती कुठलाही असं काही तुम्ही घरी परिणाम होत नाही. फ्री हँड एक्सरसाइज कोणतंही इक्विपमेंट न यूज करता आम्हाला करायचं असतं. काय तुमचा कसा अनुभव आहे? खूप सुंदर. म्हणजे सकाळी ताजंतवानं वाटतं धावल्यामुळे आणि दिवस अगदी अतिशय आनंदात जातो. पण दुपारी आराम करत असतात? नाही 2 तास. पार्लर आहे नाही माझा पण घरी मी स्वतःच्या कपड्याच्या किंवा रेग्झिनच्या पर्सेस शिवते. तुम्ही घरी शिवता? घरी व्यवसाय स्वतः मशीनवर असते दिवसभर. तुम्ही काय करता? ब्युटी पार्लर आहे माझं. स्वतःच? आपण मी किचन एक्सपर्ट आहे, किचन ऑर्गनायझर आहे आणि मी स्पेशली गृहिणींचं लाईफ चेंज करते. बरं. आपण काय करता? माझं घरातच पार्लर आहे. पार्लर. ब्युटी पार्लर. तुम्ही? मी घरीच असते. घरीच असता. जॉब झाला त्यांचा आता. रिटायर्ड. आपण काय करता? स्टुडंट आहे मी. व्हेरी. आपण? माझी पण कन्सल्टन्सी स्वतःची. कसली? फायनान्स आणि एक्सरसाइज आणि किचन वगैरे सगळं. अच्छा, या सगळ्या गोष्टीची वास्तू पण आहे. वास्तू म्हणजे आपण किचन इकडचं तोडा आणि तिकडे करा नाही, विदाउट डिमॉलिशन, विदाउट स्ट्रक्चरल चेंजेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठलेही बदल घरात न करता घरात वास्तूचे पॉझिटिव्ह कसे काही वाईब्स मिळतील यासाठी तुम्ही मार्गदर्शन करता. खरं आहे, कारण असलेलं घर किंवा त्याच्यात कुठल्याही पद्धतीला खर्च करू नये आणि मग त्यात काही उपाय उपचार पण याचा उपयोग होतो का? होतो. तुम्हालाच विचारतो. होतो, खरंच खूप होतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण हॉस्पिटलमध्ये माणूस हा बरा व्हायला जातो पण म्हणून कोणी आवडीने ॲडमिट होत नाही. हॉस्पिटल ही सुद्धा वास्तूच झाली. तेच देवळाचं पण मी सांगेन, एक प्लेस अशी असते की भले चर्च असू दे, मंदिर असू दे, गुरुद्वारा असू दे, पण तिथे गेल्यावर मनाला एक शांती मिळते. वास्तू आहे ते. ही 2च एक्झाम्पल मी देईन. बाकी घरांचे अनुभव प्रत्येकाचे असतातच. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही सकाळी 7 ते 8:30 बाहेर असता तेव्हा घरातल्यांना शांती असते का? असणारच ना. आम्हाला शांती मिळते. नाही, खरं काय? आम्हाला शांती मिळते. काय? मग मिस्टरांची पॉवर गेन करायला जातो की म्हणजे दिवसभर आम्हाला ज्यांना जसं ट्रीट करायचं तसं करू शकतो. त्यामुळे आमचा तो 1.5 तास हा आम्ही स्वतः पॉवर घेण्याचा वेळ स्वतःचा. आणि तोच वेळ घरातल्यांसाठी एक शांततेचा असतो. हां, मग पुढचे 23.5 तास आम्ही बाहेर बघू ना. बरं, घरातच. आता सवय झाली त्यांना. नाही तर आम्ही बाहेर असल्या यांची हालत हे कुठे ठेवलंय ते कुठे ठेवलंय अशी हालत त्यांची व्हायची. पण आता काय नाही, सवय झाली. काही किती बोललं तर या जाणार आहेतच. आपलं ऍडजस्ट करा आता ऍडजस्ट करायला लागले घरातले. पहिल्या टप्प्यावरती गप्पा मारत असताना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला आता तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या मैत्रीचे अनुभव कसे आहेत किंवा काही घडलेले किस्से किंवा एकमेकीने कधीतरी कुणाला तरी मदतीचा हात दिलाय असं तुमच्या बाबतीत कधी घडलंय का? किंवा एखादी गोष्ट बोलायची आहे ती कुणाकडे बोलणार तर मी सगळ्यात आधी ग्रुपमध्ये येऊन माझ्या मैत्रिणीकडे बोलले, असं काही आहे का? हो, असं आहे. माझ्या बाबतीत तर मला माझी 2 मुलं आहेत आणि मी एकटीच आहे. मिस्टर माझे 5 वर्षापूर्वी ऑफ झालेत. तर मला खूप काही गोष्टी असतात मनात सांगायच्या. मग मुलांकडे मी सगळ्या नाही शेअर करू शकत. काही गोष्टींची विवंचना असते. मग मला असं वाटतं कधी मी माझ्या मैत्रिणीला भेटते आणि मग मी कधी तिला सांगते आणि मग जेव्हा बोलल्यानंतर मला खूप बरं वाटतं आणि तिच्याकडून
म्हणजे ग्रुपमध्ये असं तर तिच्याकडून मला चांगला सल्ला पण मिळतो. कोणाशी बोलतात? मी जास्त करून लीनाशी बोलते. म्हणजे कोण? लीना. या नमस्कार. अच्छा, मग या सल्ला देतात. सल्ला देणं म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह करायचं. बरोबर. आणि मग ते खूप गरजेचं असतं. मग तुम्ही कोणाकडे बोलता? सर मी तसं सगळ्यांशीच आम्ही बोलतो, पण काही ठराविक मैत्रीचे ठराविक वेळ असतो की त्यावेळेस खरंच एकमेकांशी काही शेअर करावं वाटतं. आमचं तिघींचा ग्रुप आहे. आम्ही तिघी जणी रात्री जेवल्यानंतर पण फिरायला जातो. काय सांगता? हो. म्हणजे तुम्ही घरात आम्ही सकाळी पण भेटतो आणि आम्ही रात्री पण भेटतो. आमच्या घरातले बोलतात तुम्ही भिंगरी आहे. असं म्हणतात? नाही सर. हो नाही, आता ह्यात आमचे बोलतात. मला तुम्हाला विचारायचं, या मैत्रीचा उपयोग तुम्हाला काय झाला? मी पण पार्लर करते, ही पण पार्लर आहे आणि या बिझनेसमध्ये, त्यामुळे आम्ही यांना जॉईन आहोत. त्यामुळे आम्हाला म्हणजे इन्कममध्ये पण आणि बोलण्यामध्ये पण खूप फरक झाला. म्हणजे आमचं काही प्रेझेंटेशन वगैरे जर असेल ना, तर आम्ही असा विचार करत नाही की हिचं प्रेझेंटेशन आहे आणि ह्याचा फक्त बेनिफिट हिला होणार आहे, असं कधी ह्या नाही विचार. आणि आम्ही दोघे पण शेअर करत असतो पार्लरचं. म्हणजे कोणत्या क्लायंट करतो की इथे जायचंय, तर एकटं मी कसं जाऊ, तू येतेस का ग माझ्यासोबत? मग अगदी दोघी पण तयार आहोत. तुम्हाला कसा उपयोग झाला तुमच्या? मला उपयोग एक म्हणजे कामिनीचा मला जास्त उपयोग झाला काय, कारण त्या एक उत्तम प्रकारे केक खूप छान बनवतात. या केक करतात, तर त्यामुळे त्यांच्याकडून मी ते प्रशिक्षण घेतलेलं. त्यामुळे माझा तो आता बिझनेसच झाला आहे. मी आमच्या इथे सगळ्यांनी टेस्ट केली, सगळ्यांना खूप आवडतात. त्यामुळे मी क्लासेस पण चालू केले स्वतःचे. हो. अरे वा. मी ती क्लासेस घेते, पण मला ऑर्डर पण असतात केकच्या वगैरे, प्लस बॅगेच्या त्या असतातच. म्हणजे बिझी झाले शेड्यूल, स्वतःचं इन्कम हातात असतं, त्यामुळे हवे तशी खर्च करू तो उद्योग तुमचा आणखी मोठा करावा असं नाही वाटत तुम्हाला? नाही वाटतंय, कारण आहे, प्रयत्नात आहेत त्याच मी सध्या. आता किती जण हाताशी आहेत की तुम्ही? आता मी नाही, माझा कसा 10-10चा ग्रुप असतो आणि त्यांचं कसं 4 दिवसात ते पूर्ण होतो. पुन्हा दुसरा ग्रुप, असे ग्रुप चालू असतात. वेकेशनला जास्त असतात, कारण मुलींना जास्त याची क्रेज असते, त्यामुळे त्यांना सुट्ट्या असल्या की मग बिझी असते. पण पुढे भविष्यात हा उद्योग मोठा करण्याचा विचार आहे. तुम्हाला कसा उपयोग झाला? माझ्या आधीच काही कन्सल्टन्सी होत्या आणि अचानक मला कामिनी मॅम भेटल्या आणि त्याच्यातनं बोलता बोलता आयडिया आली की किचन हा कॉमन पॉईंट आहे सगळ्यांमध्ये आवडीचा, तर का नाही. मग ती पण अपॉर्च्युनिटी मी घेतली आणि आय एम व्हेरी प्राऊड की त्या माझ्याबरोबर आहेत. खूप गायडन्स, खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही तुमच्या सगळ्या जणी किचन मध्ये कमी असतात, तुमच्या किचन मध्ये? नाही, तसं नाही. किचन सांभाळून अहो चांगलं आहे म्हणतोय. आम्ही किचन एक्सपर्ट आहोत, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की कमी वेळात किचन मधलं सगळं काम कसं आपण हँडल करू शकतो. म्हणजे कमी वेळात किचन म्हणजे कसं काय? म्हणजे आम्ही ऑर्गनाइज किचन करायला शिकवतो लेडीजना, त्यांचा वेळ वाचवतो. की आमचे काही असे कंटेनर्स आहेत, ते यूज केल्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करून ठेवू शकता. आठवड्याभराचं प्रिपरेशन करून ठेवू शकता. मग त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. तसंच आम्ही आमचा पण वेळ म्हणजे समोरच्याला शिकवता शिकवता व्यवसाय पण होतो त्याच्यात. तुम्ही सांगा, तुम्हाला कसा काय या ग्रुपमुळे काय कॉन्फिडन्स वाढला किंवा कशी मदत झाली? हो, असंच होतं ना, एकमेकांशी आपण आपल्या गोष्टी शेअर केल्यामुळे आपल्यालाही नवीन नवीन गोष्टी माहीत पडतात. कधी आपल्या मैत्रीच्या गप्पातून आनंद मिळतो, दुःख पण आपण एकमेकांमध्ये शेअर केलं की हलकं होतं. तुमच्या बाबतीत हे सगळे माझे म्हणजे क्लायंट्स आहेत की मग त्यामुळे कसं आम्ही बरंचसं काही एकमेकांमध्ये शेअर करतो, त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी एकत्रच हे होतात. मग तुमच्याकडे असं काही सहल वगैरे हे होतच असेल? पिकनिक होते आमची. कुठे? मुंबईतल्या? मुंबईत? हो, मुंबईत बाहेर पण जातो. बाहेर म्हणजे कुठपर्यंत? वन डे पिकनिक करतो सर. लोणावळा वगैरे. सकाळी जाऊन रात्री? सकाळी जाऊन रात्री येतो. अशा केलेल्या आहेत? हो, बऱ्याच. बाहेर एक दिवस बाहेर राहायची पिकनिक कधी केली का नाही केली? नाही केली, पण आता करायची आहे आमचा विचार. आमचं प्लॅनिंग आहे, आम्हाला मॉरिशसला जायचंय. अरे वा, व्हेरी गुड. कधी निघताय? ठरवायचंय थोडंसं. तुम्ही घरी सांगितलंय का हा विषय? सांगितलंय मी. अगदी खुशीने तयार होतील ते, हो की नाही? त्यांना आनंद होईल. एक 6-7 दिवस तुम्ही गेलात बाहेर तर तुम्हाला एक, आम्हाला पण होईल ना आनंद. तुमच्याच आनंदासाठी त्यांना आनंद होणार आहे. तुम्हाला काय वाटलं? तुमच्याकडे काय रिॲक्शन येईल? तुम्ही जर सांगितलं की मी 7 दिवस मॉरिशसला जाते, काय प्रतिक्रिया असेल? पहिले तर नाहीच बोलणार. का? घर सांभाळायला कोण नसतं आणि मुलं. तुमच्याकडे काय? नाही, माझ्याकडे आनंदाने पाठवणार. आणि पार्लरचं पण असतं आमचं. तसं ते बोलणार, नंतर तयार होणार. जा जा जा, आधी ना जरा आडेवेडे घेणार नाही, नंतर. तुमच्याकडे काय प्रतिक्रिया? मुलं आधी म्हणतील आम्हाला घेऊन जा, नाही तर जायचं नाही. तुमच्याकडे? आमच्याकडे पण आनंद होईल. चला, आई जरा घरातनं बाहेर पडते कुठेतरी म्हणून. खरंच आहे, आईने सुद्धा तो आनंद घ्यावा असं मुलांना वाटत असतं. तुमच्याकडे? अगदी
सांगतील की नाही नक्की जाऊन या, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. जाऊन या. हा अगदी जाऊन या. म्हणजे बिझनेस साठी जायचं झालं तर लगेच पाठवू, पण मजेसाठी जा म्हटल्यानंतर कदाचित. पण कसंही जसं आम्हाला जमेल ना तसं पण करा, एन्जॉय करा. असं नाही, पण आमचं एक आहे स्वप्न की आपण मैत्रिणी मिळून मॉरिशसला जायचं फिरण्यासाठी. तुमची इच्छा पूर्ण हो. फक्त तुम्ही घरी सांगताना अशा पद्धतीने सांगा की त्यांना सांगा की तुम्हाला जर 7 दिवस सुखाचे पाहिजे असतील तर आम्हाला हसत हसत तिकडे पाठवा. बारीक बारीक विषय असतात ना आणि त्याच्यावर सुद्धा गप्पा रंगत असतात. मग तुम्ही नवरात्र कसा साजरा करता? आम्ही आमच्या एरियात जातो खेळायला एरियात जो काही गरबा वगैरे असतो. आणि मग मैत्रिणी मिळून एकमेकीच्या घरी त्या कलरच्या साड्या तेवढ्याच नेसायला मिळतात. मग प्रत्येकाच्या घरी श्री सुक्त वगैरे असं म्हणतो दुपारी जाऊन. अरे वा. सप्तशतीचे पाठ वगैरे. तुम्ही सगळे? आमच्याकडे तर नवरात्रामध्ये घरी घट बसवतो, त्यामुळे मग अगदी आवडीने देवीचं सगळं पूजन वाचन खूप म्हणजे तेव्हा या मदतीला येतात का? पारायण वगैरे पण करतो. नाही, प्रत्येक जण स्वतःच्या घरी ते करण्याला जास्त प्रेफरन्स देतो. आमच्याकडे बऱ्याच असे पाठ होतात, मग आम्ही रोज एकेकीच्या घरी जाऊन आम्ही स्वामी समर्थ केंद्रामधनं आमच्याकडे येतात श्री सुक्त पाठ किंवा हे सप्तसिद्धीचे पाठ 10-15 जणी असे येऊन ते पाठ करतो आम्ही. नवरात्र साजरा करतात 9 दिवसाचं. 9 दिवसाचं काही ना काहीतरी साजरं केलंच जातं. आणि आता पैठणी कोण जिंकणार ते बघण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न विचारणार या सगळ्या जणींना ओळखता ना तुम्ही? हो हो. मग तुम्ही बरोबर उत्तर देणार ना? उत्तर देताना कधीही दुजाभाव करणार नाही ना? नक्की ज्याचं जे उत्तर आहे ते देणार. पहिला प्रश्न माझा असा आहे की या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण आहे? माझी मम्मी. बरं, माझ्या चेंडू, माझ्या बॅट, माझ्या क्रिकेट पार्शलिटी आहे. नाही सर, ते आपण सांगणार ना, तुम्ही सांगा. फिटनेस मध्ये विचारतोय ना? ऍक्टिव्ह कोण आहे सगळं? विशाखा खूप ऍक्टिव्ह. दुसरं, एक्सरसाइज करताना या सगळ्या जणींमध्ये टंगळ मंगळ कोण जास्त करतं? लीना. आमचे सर आम्हाला हळदी कुंकू टीम सांगतात. हळदी कुंकू टीम. गप्पा मारत मारत एक्सरसाइज पेक्षा आम्ही खूप जास्त गप्पा मारतो म्हणून. आणि आम्हाला ते सांगतात की नाही, पण हे टंगळ मंगळ तुम्ही एकटेच कमी जास्त करता असं तिथं म्हणते. पुढचा प्रश्न, उशिरा कोण येतं साधारणतः या? त्याच नाही, या सगळ्यांमध्ये हळवं कोण आहे? पटकन डोळ्यात पाणी कोणाचे येऊ शकतं? तसं कोणीच नाही. कोणीच नाही. तुम्ही सगळ्याजणी समोरच्या डोळ्यात पाणी आणू. बरोबर. स्ट्रॉंग आहोत, सगळे स्ट्रॉंग आहेत. या सगळ्या जणींना जर एक एक पदार्थ करून आणायला सांगितला तर सर्वात जास्त टेस्टी किंवा सुगरण कोण आहे असं वाटतं? कामिनी. हो, सगळ्यांचं एकमताने. थोडीशी गंमत. आणि आता ताई तुम्ही त्या बाजूला थांबा, तुम्ही या अशा या. एक छोटासा खेळ. या खेळामध्ये मधोमध्ये एक टिपॉय ठेवलेला आहे. त्या टिपॉयमध्ये एक चौकोन आहे. फुटबॉलचा चेंडू प्रत्येकीला 5-5 संधीसाठी मिळणार आहे. तो इथून टाकायचा आणि त्या मधल्या चौकोनामध्ये जाणं गरजेचं आहे. प्रत्येकीला 5 संधी आणि या 5 संधीमध्ये सगळ्यात जास्त गुण ज्या मिळवणार त्या आजच्या भागात होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे पैठणी. गुणसंख्या 1 आहे त्यांची आतापर्यंत. टाका. चार, 5, 3 संधी अजून. एक,
अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कोंडविलकर वहिनी, त्यांना केप्र यांच्याकडून ही सदिच्छा भेट आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अत्तरदे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. खेळ सुरू होण्यापूर्वी तो जो मधोमध असलेला टिपॉय आहे तो थोडासा त्यांनी असा केला होता, कारण ती दिशा वास्तूप्रमाणे त्यांनी बदलली होती. गंमत करतो असं काही झालं नाही, पण यांची सगळ्यांच्या घरात यांना सुख मिळो आणि यांच्या घरातली वास्तू यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टींना तथास्तू बनव असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.